हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। म्हटलं चला तर बाप्पांचा आज अभिषेक करून घेऊया। तर मी ते पहिले तुळशीला पाणी घातलं आणि नंतर बाप्पांचा अभिषेक करायला घेतला। तर आज अभिषेकमध्ये एवढं काही नव्हतं, फक्त दही आणि दुधाने मी बाप्पांना अभिषेक केला आहे बाप्पांचा। छान बाप्पांना त्यांच्या जागेवरती मी विराजमान करून दिलं आणि बाप्पांना हार घालून दिला। जी मी फुले आणली होती बाप्पांसाठी ती फुले बाप्पांना वाहिली आणि दिवा लावून घेतला। त्यानंतर बाप्पांना मी धूप दाखवून घेतलं। तर आज नैवेद्याला एवढं काही नव्हतं माझ्याकडे, तर फक्त केळी, गुळ, शेंगदाणे आणि ड्रायफ्रूटचा मी आज बाप्पांना नैवेद्य दाखवला होता। आणि मी येताना शिर्डीवरून ही साईबाबांची मूर्ती घेऊन आली होती। तर म्हटलं चला आज संकष्टी आहे तर बाबांचंही पण आपण अभिषेक करून घेऊया। आणि ॲक्च्युली ही मूर्ती मी माझ्या मेडिकलसाठी आणली आहे आणि म्हटलं बाबांची मूर्तीचा अभिषेक करून आपण त्यांना आज स्थापन करून घेऊया। तर मी ते बाबांनाही दही आणि दुधाने मी त्यांचा अभिषेक केला होता। जेव्हाही आपण नवीन मूर्ती आणतो तेव्हा आपण त्या मूर्तीचा अभिषेक हा केलाच पाहिजे, तेव्हा आपण त्याची स्थापना केली पाहिजे। तर छोटासा असा एक हार होता, तोही मी बाबांना घालून दिला आणि नंतर बाबांना ओवाळून घेतलं। तर म्हटलं चला आता ही पूजा झाली तर लगेच देवघरातली पूजा आपण करून घेऊया। तर छान अशी संकष्टीची माझी पूजा झाली होती, छान वाटत होतं आणि ही मी देवघरातली पूजा लगेच करून घेतली होती। तर तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला आवडत असेल तर